दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिमूर्ती भक्त मंडळ छत्रपती शिवाजीनगर मनेरमाळा उजगाव यांच्या वतीने 10वी व 12वी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या मंडळाने 3 जून 2026 रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांसह शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवक युवतींचाही विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर राजू चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र देत उच्च ध्येय ठेवून कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले। तर गांधीनगर पोलीस स्टेशनचे PI अनिल तनपुरे ज्यांना नुकतीच DYSP पदोन्नती मिळाली आहे, तेही या कार्यक्रमास उपस्थित होते। त्यांनीही आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। तर सर्वप्रथम मला काहीतरी व्हायचं आहे। 10वी 12वी नंतर ही करिअरची सुरुवात आहे आणि इथूनच पुढे तुमचं करिअर होणार आहे। UPSC MPSC क्रॅक ही करणारच आहे मी। 18 तास त्याच्यासाठी अभ्यास करा, तुम्ही ते क्रॅक केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बनायचं स्वप्न करा तुम्ही, निश्चित ते नाही तर नाही कमीत कमी तहसीलदार DYSP तरी बना, परंतु स्वप्न मोठी पहा, ध्येय मोठी ठेवा। आपल्या जिल्ह्यातीलच उदाहरण आहे ब्रिदो डोनेंचं की ज्यांनी खूप कष्टातून स्वप्न पूर्ण केलं आणि पोलीस अधीक्षक झाले। की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत म्हणून आम्हाला काही मिळणार नाही असं नाहीये की सर्वसामान्य कुटुंबातील मुलं सुद्धा कष्टाने मोठी होतात, परंतु मला आई वडील काहीतरी आणून देतील आणि पेपर फोडतील आणि 5-5 लाखाला विकत घेतील तर तुम्ही जेलमध्येच जाणार। कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण केसरकर यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सामाजिक जाणीव ठेवण्याचा संदेश दिला। यावेळी उजगावचे जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे, पंचायत समिती सदस्या संगीता बाळासाहेब यादव, उजगावचे उपसरपंच संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते शामराव यादव, त्रिमूर्ती भक्त मंडळाचे अध्यक्ष विकास घाडगे, उपाध्यक्ष सयाजी सोळशे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उजगावचे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य व मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्रीधर कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व विद्यमान सचिव जयप्रकाश वर्धम यांनी केले। भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्रिमूर्ती भक्त मंडळ सातत्याने विविध उपक्रम राबवत असते। त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल परिसरातील पालक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून मंडळाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।